नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. महाराष्ट्रातील बालविवाहांचे धक्कादायक वास्तव या मुलाखत मालिकेत आज आपण बोलतो आहोत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे. वर्षाताई देशपांडे यांचं वैशिष्ट्य असं की महिलांच्या प्रश्नाचे जितके आयाम आहेत त्या सर्वच आयामांना पूर्ण शक्तीनिशी ते आजपर्यंत भिडलेले आहेत. दारूबंदीचा प्रश्न असेल किंवा स्त्री भ्रूण हत्येच्या प्रश्नावर राष्ट्रीय स्तरावर आज त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठीचे प्रयत्न करत असताना महाराष्ट्रातील मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढवण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर आणि भारताच्या देश पातळीवरच्या समितीवरही आज ते काम करतायत. बालविवाह या विषयाच्या संदर्भात मराठवाड्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून विविध पद्धती वापरून अगदी जनसुनवाईचा सर्वात वेगळा प्रयोग देश पातळीवर त्यांनी बालविवाहाच्या संदर्भात केला. आणि म्हणून केवळ प्रबोधनावर न थांबता प्रत्यक्ष सरकारी यंत्रणेला तिचं उत्तरदायित्व नक्की करणं आणि न्यायालयापासून सर्व प्रकारची माध्यमं वापरून एखादा प्रश्न तडीस नेणं म्हणजे काय असतं ही वर्षाताईंची कामाची पद्धत आहे. आणि म्हणून बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांच्याकडून वास्तव समजावून घेणं मला आज जास्त महत्वाचं वाटतं. भारत सरकारच्या भ्रूण हत्येच्या संदर्भातली जी समिती आहे त्या नॅशनल इन्स्पेक्शन अँड मॉनिटरिंग समितीच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. नमस्कार वर्षाताई. नमस्कार. नमस्कार. हा, बालविवाहाच्या प्रश्नावर सगळ्यात मोठी अडचण ही आहे की समाज, माध्यम, समाजातला जो बोलका वर्ग आहे त्यांना ही समस्या कुठली तरी मागच्या शतकात ती वाटते की आता कुठे राहिलेत बालविवाह. अशा प्रकारची भाषा बऱ्याचदा या प्रश्नावर जेव्हा आपण बोलतो किंवा छोटा प्रश्न आपण मोठा करून दाखवतोय अशा पद्धतीचं काहीतरी एक समजूत असते. तर तुमचं एकूण निरीक्षण बालविवाहाच्या बद्दल महाराष्ट्राच्या बद्दल काय आहे? जसा इतरांचा समज होता तसाच माझाही आतापर्यंत तो समज होता की बालविवाह ही आताच्या काळातली समस्या नाहीये. पण ज्या वेळेला आम्ही बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा डेकॉय ऑपरेशन केलं आणि डेकॉय ऑपरेशन करून बीडमध्ये 2007 आणि त्याच्यानंतर 2012 या दरम्यान महत्वाचे गुन्हे दाखल केले आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याच्या अनुषंगाने आम्ही लढत होतो. आणि ते लढत असताना शिरूर कासार नावाचा नव्याने तयार झालेला बीड जिल्ह्यातला जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये मुलींची संख्या भयावह पद्धतीने कमी झाली असं रेकॉर्डवर आलं. आणि म्हणून स्वीसेडच्या सपोर्टनी आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या पुढाकारांनी UNFPAच्या माध्यमातून आम्ही 250 गरोदर बायकांचा त्या शिरूर कासार तालुक्यामध्ये सर्वे केला. आणि सर्वे केल्यानंतर लक्षात आलं ज्या 250 महिला ज्या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गरोदर आहेत त्यांची अनेक वेळा गर्भपात झालेत. आणि त्या ज्या सगळ्या महिला गरोदर महिला आपल्याला मुलगा हवा म्हणून आम्हाला सांगत होत्या त्यांचा नवरा आणि सासू यांचे आम्ही इंटरव्ह्यू केले आणि एक रिसर्च पेपर त्याच्या अनुषंगाने लिहिला होता ग्राउंड रियालिटीचे इंटरव्ह्यूज करून. ते इंटरव्ह्यू करत असताना जे व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं ते जवळजवळ 40 तासाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. आणि त्या सर्वच्या सर्व महिलांचे बालविवाह झाले होते. म्हणजे 250 महिलांचे बालविवाह होते आणि 4-4, 5-5 वेळा गर्भपात होते. आणि त्यावेळेला पहिल्यांदी हा त्या अर्थाने शॉक बसला आम्हाला की आपण जन्माला येणं एन्श्युअर करतोय पण आल्यानंतरच जे लाईफ आहे ते पण खूप अवघड लाईफ आहे आणि त्याच्यासाठी म्हणूनही काही मुद्दे आहेत हे लक्षात आलं. आणि दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महिला आयोग नव्हता म्हणून आम्ही एक पॅरलल राज्य महिला लोक आयोग नावाने आम्ही संघटित केला सर्व जिल्ह्यातल्या महिला नेत्यांना एकत्रित घेऊन. आणि त्याचं लॉन्चिंग आणि त्याचे एक बीज भाषण आणि ट्रेनिंग हे सगळं आम्ही युवामध्ये खारघरला घेतलं होतं. आणि त्यावेळेला आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहरना आम्हाला बीज भाषणासाठी आम्ही बोलवलं की आम्ही महिला आयोग म्हणून कसं काम केलं पाहिजे. तर त्यावेळेला बीज भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की तातडीनं पहिल्यांदी आपण बालविवाह थांबवले पाहिजेत आणि बालविवाह ज्यांचे होऊ शकतील अशा 11 ते 19 वयोगटातल्या मुलींना आपण मुख्य प्रवाहाच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि त्यांना नाही म्हणण्याची ताकद दिली पाहिजे. तरच भविष्य काळामध्ये मुलींची कमी होणाऱ्या संख्येपासून होणाऱ्या बलात्कारापर्यंत
अनेक बाबतींमध्ये आपल्याला काहीतरी समाजामध्ये आपल्या जीवन कार्यकालामध्ये काहीतरी बदल घडतोय असं आपल्याला अनुभवता येईल, असं त्यांनी मांडणी केली. आणि तिथून मग शिरूर कासार तालुक्यातल्या 56 ग्रामपंचायतींमध्ये आम्ही फोकस ठेवून बालविवाहाचा अभ्यास करायला सुरुवात केली. आशा वर्कर्सच्या माध्यमातून पहिल्यांदी जेव्हा आम्ही आशा वर्कर्सशी जाऊन बोललो, 90 आशा वर्कर आहेत त्या तालुक्यामध्ये, त्या 90च्या 90 पैकी फक्त 10 जणींचे अडल्ट मॅरेजेस होते आशा वर्कर्सचे. 80 जणींचे बालविवाह होते. आमच्या तिथल्या BNO म्हणजे तालुक्याच्या आशा वर्कर्सच्या प्रमुख ज्या आहेत त्यांचा सुद्धा बालविवाह होता. म्हणजे एवढं मोठं प्रमाण तिथे आहे हे आमच्या लक्षात आलं. आणि त्या वर्षी त्या क्षणी म्हणजे 2000 मे बी 14ची गोष्ट आहे ही, त्या 14च्या 2014 म्हणजे अगदी अलीकडे त्यावेळेला 100 लग्न तिथे ठरली होती. आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळेला. त्यामुळे ह्याचं प्रमाण पूर्ण मराठवाड्यासह अगदी ठाण्यातल्या नालासोपाराच्या झोपडपट्टीमध्ये होणाऱ्या 100 लग्नांपैकी 40 ते 35 लग्न ही बालविवाह असतात असं आम्ही रेकॉर्डवर आणून दाखवलेलं आहे. त्यामुळे हा फक्त शहरी किंवा ग्रामीण मुद्दा किंवा विशिष्ट रिजनचा मुद्दा किंवा विशिष्ट धर्माचा मुद्दा नाहीये. तो हा सर्वव्यापी चाइल्ड असला तरी चाइल्ड मॅरेज 100 लग्नांपैकी 30 लग्न ही बालविवाहाच्या पद्धतीने होतात असं हाती असलेल्या स्टॅटिस्टिक्सच्या आधारे आपण नक्की सांगू शकतोय. वर्षाताई, तुमची जी काही निरीक्षण आहे ते अत्यंत जमिनीच्या जवळचे आहेत. पण महाराष्ट्रातल्या मराठवाडा या रिजन मध्ये जिथे तुम्ही काम करताय, तर तिथे सर्वात जास्त बालविवाह जे आहेत त्याचं कारण नेमकं काय आहे? म्हणजे जे फॅमिली सर्वेची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचं प्रमाण हे सरासरीपेक्षा बरंच वर जातं. आणि तुम्ही जो बीड जिल्हा निवडलाय तो बीड जिल्हा सर्वात जास्त बालविवाहाच्या जवळपास जाणार आहे. तर मराठवाड्यातल्या लग्नांचं काय कारण वाटतं महत्वाचं बालविवाहांच्या? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठवाडा की जो हैदराबाद स्टेटचा भाग होता, की जो इंग्रजी सत्तेत कधीच नव्हता. म्हणजे त्या अर्थाने मॉडर्न स्कूलिंग, मॉडर्न थॉट जो आपल्याला हवं असलं नसलं तरी हा इतिहासाचा भाग आहे जो एक्सेप्ट केला पाहिजे. की पुणे मॉडर्न का होऊ शकलं, की ज्योतिबांनी ती मिशनरी शाळा बघितल्या, सावित्रीला शिकवलं आणि पुण्यात शाळा झाल्या आणि आज पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. तर त्याचा एक इतिहासाचा संदर्भ आहे त्या सगळ्याशी. त्यामुळे रझाकारांच्या तिकडे त्या पद्धतीची जी निजामशाही तिकडे होती त्याचा परिणाम म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मराठवाड्याला त्या मॉडर्न थॉट्सचा, मॉडर्न गोष्टींचा कुठलाही स्पर्श झाला नाही. पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर मराठवाडा मुक्ती संग्राम झाला, मराठवाडा देशाच्या मध्ये इन्क्लूड केला गेला. पण त्याच्यानंतर सुद्धा सातत्याने मराठवाड्यातल्या ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता तो आजही झालेला नाही. 8चे 8 जिल्हे जर आपण बघितले मराठवाडा आणि बॉर्डर, तर त्या जिल्ह्यांची आजही पाण्याच्या संदर्भातलं दुर्भिक्ष असेल किंवा शेतीच्या संदर्भातले प्रश्न असतील ते तितकेच गंभीर आहेत जेवढे ते 70 वर्षापूर्वी होते. दुष्काळ त्यांच्या 5वीला पुजलेला आहे. त्यामुळे आजही मराठवाड्यातून आणि नंतर महाराष्ट्रातलं झालेल्या राजकारणाचं पण बघितलं, विकासाचं राजकारण म्हणून जर बघितलं तर मराठवाड्यावरती सातत्याने या पद्धतीने अन्याय आणि अन्यायच झालेला आहे. मराठवाड्यातून निवडून येणारं नेतृत्व अगदी विलासराव देशमुख असतील किंवा अशोकराव असतील, या हे मंडळी 2-2दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण तरी सुद्धा मराठवाड्याच्या संदर्भाने जो एक विकासाचं पर्व मराठवाड्यामध्ये निर्माण व्हायला हवं होतं, एक्सेप्ट औरंगाबाद, जवळजवळ कुठेही इंडस्ट्रियलायझेशन नाही, जवळजवळ कुठेही धरणाचं पाणी मिळत नाही. तुम्ही त्या अर्थाची कॅश क्रॉप्स घेणं असेल ते नाही. आणि त्यामुळे मग रस्ते नाहीत, मग शाळा नाहीत, मग शिक्षणाच्या सोयी नाहीत. तिथे शाळा काढणं याचाच अर्थ मुळी पुढाऱ्यांची सोय करणं असं आहे. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी सर्व पक्षातले लोक शाळा काढण्याची गरज म्हणजे 200-200 शाळा असलेले काँग्रेसमधले, गांधींच्या विचारांनी चालणाऱ्या काँग्रेसमधले नेते मला बीड जिल्ह्यातले माहिती आहेत की जे त्यांची शाळा आणि त्यांचे शिक्षक हे केवळ आणि केवळ त्याच्या राजकारणासाठी वापरतात. तिथल्या शाळा ह्या कॉपी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
म्हणजे अनेक जण बाहेरून येऊन तिथे ऍडमिशन घेऊन कॉपी करून 12वीचे मार्क मिळवून इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जातात. अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा आहे. आजही 10 लाख ऊसतोड कामगार हे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये येतात. त्यावेळेला इथल्या ऊसाचं राजकारण आणि ऊसाची शेती चालते. त्यामुळे जेव्हा 10 लाख आई बाप रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधले मुलगा मुलगी जन्माला घातल्यानंतर जेव्हा पालावरती येऊन 10-10 एकराचे मालक आहेत हे, की जे बॅरन लँडचे म्हणजे ज्याला दुष्काळी भागातली मोकळी माळ ज्यांच्या ताब्यामध्ये आहे, असे शेतकरी अतिशय जे अदरवाईज पश्चिम महाराष्ट्रात असते तर प्रचंड श्रीमंत शेतकरी म्हणून गणले असते, असे 10-10 एकराचे मालक इथं ऊसतोड कामगार म्हणून येतात आणि झोपडीमध्ये राहतात. साखर शेतीमध्ये साखरेला भाव मिळाला पाहिजे, ऊसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून शेतकरी आंदोलन होतात. पण शेतमजुरांच्या हक्कासाठी, ऊस तोडणाऱ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या साध्या साध्या ह्युमन राईटसाठी इथे कुठलीही संघटना काम करताना दिसत नाही. तरुण वयातली मुलगी, 10-11 वर्षात वयात आलेली मुलगी आयदर गावाकडे ठेवावी लागते किंवा तिला पालावरती घेऊन येऊन इथे राहावं लागतं, जिथं तिची सेक्शुअलिटी वल्नरेबल होते तिचं. आणि म्हणून मग कोणीही तिला काहीही तिच्या सोबत केलं तरी चालेल, पण तिच्या कुंकवाला धनी असलेला बरा म्हणून गावाकडे मुलगी ठेवायची असेल तरी ती पदर आल्यावर तिचं लग्न करतात, किंवा इथे आणायचं झालं तरी तिचं लग्न करावं लागतं. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मणी मंगळसूत्र गहाण ठेवून सुद्धा गर्भलिंग निदान करून आजही शिरूर कासारसह पहिली पंचदशवार्षिक आहे, की ज्याच्यामध्ये आमच्या चळवळीचा परिणाम म्हणून गेल्या 10 वर्षानंतर आपण असं बघतोय की बीड जिल्ह्यातल्या मुलींची संख्या वाढताना दिसते. आजही आमच्या शिरूर कासार तालुक्यातल्या मांगेवाडी सारखी गावं आहेत की जिथे 30-30 मुलं 30-30 वर्षाची बिन लग्नाची शिल्लक आहेत, की ज्यांना लग्नाला मुलगी मिळत नाही. आणि जेवढ्या लवकर ती पटकन मिळते तितक्यात पटकन ती बुक करून लग्न करून घ्या. पैसे देऊन मुली, धनगर समाजामध्ये वंजारी समाजातल्या मुलींच्या बाबतीत पैसे देऊन मुलींचं बुकिंग केलं जातं. कारण जेव्हा ती जोडी म्हणून इकडे ऊस तोडीला येते त्यावेळेला कोयत्याला जोडीचे पैसे मिळतात. एक बैल जोडी असेल आणि सोबत एक वाडं वेचणारी आणि मोळी बांधणारी आणि मोळी उचलणारी बायको असेल तर त्या ऊसतोड कामगाराला कोयता म्हणून जोडीचे पैसे मिळतात. आणि म्हणून कोयता वाढवण्यासाठी, ही कोयत्याचीच गोष्ट आहे, कोयता वाढवण्यासाठी सुद्धा लवकरात लवकर लग्न केलं जातं. आणि लग्न करून आणणाऱ्या आणि अलीकडेच आलेल्या रिपोर्टनुसार मोठ्या प्रमाणावर गर्भाच्या पिशव्या सुद्धा 20 वर्ष आणि 18 वर्षाच्या मुलींचे काढले जातात. म्हणजे सर्व प्रकारे संपूर्ण एका विकासाच्या विचित्र अशा मॉडेल, म्हणजे विकास नसण्याच्या एका रिजन विषयी आपण बोलतोय. आणि त्याचा शेवटचा परिणाम म्हणून आता पोस्ट पॅन्डेमिक तर आम्ही बघतोय की मोठ्या प्रमाणावरती लग्न होतील अशी आमची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती म्हणजे कॉमनली 11 ते 19 वयोगटातल्या मुलींचं लग्न ही बीड जिल्ह्यातली कॉमन गोष्ट आहे. ह्याच्यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. त्यामुळे याचा सगळ्या संदर्भ हा विकास लार्जर मॉडेल खूप भीषण वास्तव बीड जिल्ह्याचं तुम्ही सांगितलं. पण आमच्यासारखी माणसं फक्त त्या प्रश्नावर बोलत राहतात. पण तुमचं वैशिष्ट्य असं की तुम्ही सर्व ज्या संरचना आहेत, सामाजिक असतील, शासकीय असतील, कायदेशीर असतील, याला योग्य पद्धतीने त्यांच्या अकाउंटेबिलिटीची जाणीव करून देऊन त्यांच्याकडून ते काम करून घेतात. तर बालविवाहाच्या बद्दल म्हणजे जे 80 ग्रामपंचायतींसोबत तुम्ही काम करताय, तर तिथले बालविवाह थांबवण्यासाठी तुम्ही नेमकी काय पद्धती वापरली किंवा काय नेमकं केलं? आमची ओव्हरऑल बाय प्रोफेशन मी ऍडव्होकेट आहे आणि आमची ओव्हरऑल पीसीपीएनडीटी कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राला जी ओळख झाली ती कायदा चालवणारी माणसं अशी आमची ओळख निर्माण झाली. आणि त्याच अँगलने आम्ही या प्रश्नाकडे पण सुरुवातीला बघायला सुरुवात केली. पण माझ्या असं लक्षात आलं की चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऍक्ट आहे आणि तो अनेक वर्षापासून महाराष्ट्रासह देशामध्ये अस्तित्वात आहे, पण तो चालवता आलेला नसलेला कायदा आहे. चालवण्यामध्ये अनेक प्रॅक्टिकल अडचणी असणारा कायदा आहे. कारण एक तर चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऍक्ट चालवताना लग्न लावणाऱ्या आई बापांना पण जेलमध्ये टाकलं जातं, की ज्याच्या संदर्भाने भविष्य काळामध्ये तुमच्या माध्यमातून आणि एकूणच चाइल्ड मॅरेजच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कायद्यातला हा सगळ्यात पहिला बदल आपल्याला घडवावा लागेल, की लग्न लावणाऱ्या आई बापाला जेलमध्ये नका टाकू. ते संपूर्ण एका व्यवस्थेचे बळी जात असतात.
ते स्वतः बळी आहेत. मुलींचे आई वडील आणि मुलगी ही एका पुरुष सत्ताक व्यवस्थेचे बळी ठरतायत चाइल्ड मॅरेज करत असताना. त्यामुळे जसं PCPNDT कायदा चालवताना गरोदर बाईच्या शरीरावर सगळी प्रक्रिया होते, पण गरोदर बाईला तुम्हाला आरोपी करता येत नाही. आणि म्हणून आम्ही PCPNDT कायदा चालवू शकलो. एक अडल्ट बाई गर्भलिंग निदान तिच्या पोटातल्या बाळाचं करून घेते, पण तरीही तुम्हाला तिला आरोपी करता येत नाही. कारण ती एका पुरुष सत्ताक व्यवस्थेचं साधन म्हणून वापरली जात असते. त्यामुळे त्या ऑब्जेक्टला तुम्ही आरोपी नाही करू शकत, कारण तिच्या संदर्भाने कोणीतरी वेगळ्याने निर्णय घेतलेले असतात. त्यामुळे त्या वयात आलेल्या मुलीच्या लग्नाचा निर्णय एका विचित्र परिस्थितीत तिच्या आई बापाला घ्यावा लागतो. ती परिस्थिती जर आपण शासन म्हणून आणि देश म्हणून बदलू शकत नसू, तर त्यांचा हा असलेला आधारही काढून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, त्यांना आरोपी बनवण्याचा आपल्याला अधिकार नाही. असलीच तर व्यवस्था आरोपी आहे, पण त्या मुलीचे आई वडील किंवा ती मुलगी तुम्ही आरोपी करू शकत नाही. त्यामुळे हा बदल आपल्याला भविष्य काळामध्ये ह्याचं एक ऍडव्होकसी करून आपल्याला तो मांडावा लागेल आणि तो बदल घडवावा लागेल. त्यामुळे आम्ही हा कायदा चालवला नाही. चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऍक्ट खाली सुमोटो चाइल्ड राईट कमिशननी 20 तक्रारी दाखल करून घेतल्या, पण मी आज तागायत एकही गुन्हा दाखल केलेला नाही. त्याचं सरळ थेट कारण असं आहे की मला त्या मुलीच्या आई वडिलांना किंवा त्या मुलीला त्या कटगऱ्यात देऊन उभं करणं मला प्रशस्त वाटत नाही. मला आपण चूक आहोत असं मला वाटतं, व्यवस्था म्हणून आपण चूक आहोत. त्यामुळे अशा पद्धतीची लग्न करणारे नवरे असतील, 30-30, 35-35 वर्षाची जी मुलं आहेत की ज्यांना माहितीये की 18 वर्षाखालच्या मुलीशी लग्न करणं हा गुन्हा आहे, हे ज्यांना माहितीये त्यांनी ती लग्न करू नये आणि त्यांच्या नातेवाईकांनी ती करू नये. ती लग्न करायला जेवढे म्हणून ट्रस्टीज मंदिरं देतात त्या ट्रस्टीजना जबाबदार धरलं पाहिजे. जेवढे पुजारी, मौलवी आणि प्रिस्ट त्याला उभे राहतात त्यांना आरोपी केलं पाहिजे. जेवढ्या ठिकाणी ते बँड बाजा वाजवत येतात, एकूणच मॅरेज इकॉनॉमी मधले जे सगळे घटक आहेत, मग तो बँडवाला असेल, मग तो पुजारी असेल, मग तो खुर्च्या मांडणारा असेल, मांडव घालणारा असेल, मंदिरवाला असेल किंवा नोंदवणारा असेल, तर त्या सगळ्यांना याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे. त्या मुलीच्या आई वडिलांना पहिल्यांदा पकडणं चूक आहे. त्यामुळे आम्ही स्ट्रॅटेजी असं ठरवली की अवतीभोवती कळलेली 100 लग्न फक्त कल्पना द्या की हे लग्न करणं चूक आहे बरं का, हा गुन्हा आहे, असं आम्ही कळवलं. आणि काही लग्न ऍडव्होकसीच्या पातळीवर तिथल्या ग्रामसेवक, तिथल्या आशाताई, तिथल्या लोकांना मध्यस्थी घालून रोखण्याचा प्रयत्न केला. सगळी लग्न आम्ही थांबवू शकलो नाही पहिल्या वर्षी, जेव्हा आम्ही या प्रश्नामध्ये उतरलो 2015 मध्ये. पण 15च्या नंतर जेव्हा आम्ही नेक्स्ट इयर जेव्हा आम्ही सुरू केलं, त्यावेळेला गावनिहाय 11 ते 19 वयोगटातल्या मुलींचं आम्ही संघटन केलं. 6,500 मुली रेकॉर्डवर होत्या, पैकी 3,500 मुलींचं गावनिहाय 25-25 आम्ही किशोरवयीन मुलींचे गट केले आशा वर्कर्सच्या मदतीने. आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, त्यांच्या प्रश्नांविषयी त्या बोलू शकतील, त्यांना स्किल ओरिएंटेड काहीतरी काम आपण कौशल्य देऊ शकू. आणि त्या त्यांच्या गटातून आपल्याला येऊन सांगतील की अमकीचं लग्न ठरलंय, तमकी शाळेत येत नाहीये, अमकीच्या घरी बघायला आले होते. म्हणजे त्या पियर प्रेशरनीच आमच्या माहिती यायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे असं झालं की मुली आता त्याच्या विरोधात बोलतायत. आणि त्याच वेळेला 8 मार्चला आम्ही मुलांचे मेळावे घेतले, 18 वर्षापेक्षा वरच्या वयोगटातल्या मुलांचे मेळावे घेतले. आणि मुलांना आम्ही 15 ऑगस्टला टी शर्ट दिले की माझा बालविवाहाला विरोध आहे असं. आपल्या टी शर्टच्या दोन्ही बाजूला लिहिलेले टी शर्ट, आणि शिरूर कासार ते बीड आणि बीड तो शिरूर कासार अशी आम्ही बाईक रॅली काढली मुलांची. आणि आम्ही तिथे जाऊन 15 ऑगस्टला आपल्या पंकजाताई मुंडे महिला बालकल्याण मंत्री आणि त्या विभागाच्या पालकमंत्री होत्या, तर त्यांना जाऊन आम्ही तिथे निवेदन दिलं सर्किट हाऊस वरती 15 ऑगस्टला. आणि एक मोठी रॅली आम्ही काढली आणि बीडला जाऊन मुलांची रॅली, की मुलं त्याला विरोध करतायत आणि त्याच वेळेला मुली याच्याविषयी बोलतायत. आणि त्यामुळे मग नंतरच्या वर्षी आम्ही जवळजवळ 70 लग्न थांबवली, एकही पोलीस केस दाखल न करता. ठरलेल्या लग्न थांबवा, त्या मुलीला कसं सांभाळायची त्याची व्यवस्था करू. आणि मग वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स, आमच्या लक्षात आलं की मागासवर्गीयांसाठी खूप मोठं शासकीय वसतिगृह बीड शिरूर कासारमध्ये आहे, पण ते वंजारी किंवा धनगर समाजाच्या मुलींना वापरता येत नाही. मग याच्यासाठी आम्ही बडोले साहेबांच्याकडे गेलो, राजकुमार बडोले आपल्याकडे मंत्री होते. मग आम्ही रामदास आठवलेंकडे गेलो. आठवले साहेब त्यावेळेला आपले
केंद्र स्तरावरती मंत्री होते आणि मग आम्ही खूप प्रयत्न केला, आम्ही यशस्वी नाही झालो पण खूप प्रयत्न केला की ते हॉस्टेल आपल्याला देता येईल. मग आम्ही डोनर शोधले. ज्या गावातून शाळेपर्यंत जायचा रस्ता सुनसान होता त्या गावातल्या 3 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याला आम्ही असं ठरवलं की सायकल वाटप करू. म्हणजे 150 सायकली वाटल्या आणि 150 सायकली वाटल्यानंतर बऱ्याच गावातल्या मुलींना सायकलनी शाळेला जाणं शक्य झालं. किंवा आजी सोबत राहणाऱ्या मुली शोधून काढल्या, ज्यांची हजेरी तिथे खोटी मांडली जाते, म्हणजे सरसकट तिथे खोटी हजेरी मांडली जाते आणि त्या सगळ्या मुली इकडे अर्धा कोयता म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारखान्यांवर कामाला आहेत हे आम्ही निदर्शनाला आणलं. आणि आम्ही साताऱ्याच्या, कोल्हापूरच्या याला कामगार आयुक्ताकडे तक्रार केली की अमुक अमुक कारखाने अर्धा कोयता वापरतायत. आणि साखर आयुक्तांपर्यंत जाऊन, म्हणजे शेखर गायकवाड आपल्याकडे साखर आयुक्त झाले दरम्यान, त्यामुळे साखर आयुक्तांकडे या मुद्द्यावर आम्ही मिटिंग घेतली आणि वेगवेगळे स्टेक होल्डर्स आम्ही साखर आयुक्तांच्या तिथे आणले की तुम्ही परवाना गाळायला ज्या वेळेला देता, दरवर्षी तुम्ही जेव्हा ऊस गाळण्यासाठीचा लायसन देता तर त्यावेळेला तुम्ही हे एन्श्युअर करा की त्यांना नीट घर दिलं जातं का, त्यांच्या मुलींच्यासाठी साखर शाळा काढली आहे का, त्या साखर शाळेवर शिक्षक आहेत का. आम्ही जाऊन सांगितलं की साखर शाळा नावाची जी शाळा, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रगती बांडकेलेनी महाराष्ट्र टाइम्स मधून सलग 4 वेगवेगळ्या आर्टिकल्स मध्ये लिहिलं की साखर शाळा अस्तित्वातच नाहीयेत आणि ज्या अस्तित्वात आहेत ते शाळा म्हणण्याच्या लायकीच्या नाहीयेत, तिथे शिक्षक नाहीयेत. त्यामुळे आपल्याकडे शाळा येते, शिक्षक येतो पण शिक्षण येत नाही, शिक्षण गायब आहे. ते मराठवाड्यात वेगवेगळ्या, त्यामुळे मराठवाड्यातून 90% मुलगा आणि पश्चिम महाराष्ट्रातला 40% मुलगा हा शिक्षणाच्या स्तराच्या पातळीवर बघायला जाल तर तो बरोबरीचा आहे असं तुमच्या लक्षात येईल. कारण तिथे मोठ्या प्रमाणावर काही करून पास व्हा आणि त्याच्यासाठी, कारण ते इकडे ऊस तोडीला राहणार आणि तिकडे जाऊन परीक्षा देणार, की ज्यांचं नॉलेज इकडे येतात त्यावेळेला तिकडे जायची भीती गडबड असते आणि तिकडे जातात त्यावेळेला इकडे जायच्या टेन्शन मध्ये असतात. त्यामुळे सतत सतत ते फ्लोटिंग असतात आणि फ्लोटिंग मानसिकतेचे लोक स्थिर स्थावर होत नाही आणि आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करू शकत नाही. कसं बसत हातातोंडाची मिळवणी करत करत ते जातात आणि त्यांचं जे काही एकूणच ऊसतोडीमध्ये, ऊसतोडीसाठीचा जो कोयता दिला घेतला जातो 1,00,000-1.5 लाखामध्ये, तर दिवसाच्या रोज 50-60 रुपये सुद्धा पडत नाही. की ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 200 रुपये दिल्याशिवाय बाई भांगलायला येत नाही, त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगाराच्या संपूर्ण शोषणावर पश्चिम महाराष्ट्रातला साखर कारखानदारी आणि इथलं राजकारण उभं आहे आणि याच्याकडे लक्ष वेधण्याची फार गरज आहे. तरच फायनली उत्तर सापडेल आपल्याला बालविवाह थांबवण्याच्या संदर्भाने. त्यामुळे तिकडे आमचे दीपक नागर जे आहेत किंवा जालनेमध्ये आमच्या काही वर्षा पवार सारख्या सरकारी नोकरीत आहेत, ICDS अधिकारी आहेत, पण लातूरमध्ये, नांदेडमध्ये काम करणारे आमच्या मैत्रिणी, ते सगळे त्यांच्या पातळीवर तिकडून प्रयत्न करतात. पण ते रिसिव्हर एंडला, जो सप्लायचा भाग आहे, ज्यांनी हे सगळं, ज्यांचं साखरेचं राजकारण याच्यावरती अवलंबून आहे, त्यांची काही कमिटमेंटच कशी नाही. त्यामुळे एक चांगली, तुम्ही उपाययोजना महाराष्ट्राच्या संदर्भात काय सुचवाल? याचं कारण असं की गाव पातळीवर त्यांनी ग्रामसेवकाला बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नेमले, VCPC आहेत, अनेकांवरच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आणि अनेक वेळा नियम फक्त जाहीर केले जातात, पण गाव पातळीवर बालविवाह थांबवण्यासाठी काही घडत नाही. तर तुम्ही आता हा जो प्रॅक्टिकल अनुभव घेतलाय प्रत्यक्ष गाव पातळीचा, तर त्या आधारे जसं तुम्ही एक सांगितलं की आई वडिलांवर गुन्हा दाखल करू नका, तसं प्रत्यक्ष बालविवाह थांबवण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर काय करायला हवं? काही 1+1+1 असं उत्तर त्याचं नाहीये, कारण खूप गोष्टींमध्ये महाराष्ट्र मागे. एकतर शाळेला जायचा रस्ता सुरक्षित करावा लागेल, शाळा नीट कराव्या लागतील. शाळेमध्ये जसं परवा तुम्ही पण ती पत्र काढलं, मला खूप छान वाटलं की शाळेतल्या 10वी 12वीतल्या मुली गायब होतात हे शाळेला दिसतं, खोट्या हजेरी लावल्या जातात. मला शिक्षकांनी खूप मदत केली शिरूर कासारमध्ये. तेव्हा शिक्षकांना कॉन्फिडन्स आला, पोलीस पाटील, शिक्षकांची स्वतंत्र प्रशिक्षण घेतली मी आणि शिक्षकांना सांगितलं की हे जर आपण थांबवलं नाही, अंगणवाडी ताईला सांगितलं की लॉंग रन मध्ये कुपोषण थांबायला पाहिजे असेल तर लहान वयातली मुलगी बाळंत नाही व्हायला पाहिजे, तिच्या पोटी जन्माला येणारी मुलं ही कुपोषितच असणार. त्यामुळे आपण आपल्या अंगणवाडीचं म्हणून पण ते काम पुढे घेतलं पाहिजे, म्हणून तर ती सचिव ठेवली आहे आपण. VCPCची सचिव ही आपली अंगणवाडी ताई आहे आणि VCPCचा बोर्ड पण आपण अंगणवाडीमध्ये तो लावलेला आहे, जिथे जेणेकरून अंगणवाडी ताईला आणि आशा ताईला पहिल्यांदा कळते कुणाकडे कुठल्या वयाच्या मुलीला प्रेग्नन्सी राहिली आणि कुणाच्या घरी कुणाचं लग्न ठरलं. हे अंगणवाडी ताईला आणि आशाला जेवढ्या पटकन समजतं तेवढं इतर कुणालाच कळत नाही. त्यामुळे याचे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत गाव पातळीवरती. माझी अधिक चिंता आहे ती शहरांमधली आहे. शहरामध्ये अशी कुठलीच यंत्रणा नाहीये शहरातली जी, आणि महानगरपालिकेत थोडं तरी काहीतरी करता येतं,
पण नगरपालिकांकडे काही यंत्रणाच नाहीये. नगरपालिकेकडे धड आरोग्याची यंत्रणा नाहीये, आशा वर्कर्स नाहीयेत, लिंक वर्कर्स नाहीयेत. आणि नगरपालिकाच्या पातळीवरती जे मायग्रंट लेबर आता पोस्ट पेंडेमिक तर मोठ्या प्रमाणावर लोक शहरांमध्ये कामाधंद्यासाठी येत आहेत, घरटी माणसं शहरांमध्ये आहेत आणि ते मुलींची शहरांमध्ये लग्न न लावता गावाकडे जाऊन लग्न लावतात आणि शहरामध्ये घेऊन येतात. आणि शहरामध्ये जेव्हा ती डायरेक्ट प्रेग्नंट राहते आणि नोंदवायला येते, याला प्रेग्नन्सी नोंदवते किंवा येऊन बाळंतीण होते, त्यावेळेला एकदम साक्षात्कार होतो की छोट्या वयाची मुलगी ते बाळंत व्हायला लागलेली. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट 11 ते 19 वयोगटातल्या आमच्या समस्त मुलींना नाही म्हणण्याची ताकद द्यावी लागेल. आणि नाही म्हणण्याची ताकद ही फक्त शिक्षणातूनच मिळू शकते. पण ते शिक्षण नाही की जे कॉपी करून आम्हाला पास करवतं, ते स्किल ओरिएंटेड शिक्षण की जे थोडाफार पैसा आमच्या हातामध्ये येऊ देईल आणि जे मला पायावर उभं करेल आणि बापाला त्याच्या डोळ्यात डोळा घालून सांगू शकेल की मी तुमच्या ह्या व्यवस्थेला बळी पडणार नाही. मग ते पॉस्को सारखं असेल, डोमेस्टिक व्हायलन्स असेल, कायदे खूप छान येतो, पण कायदे चालवण्यापर्यंत किंवा कायद्याच्या चालवणाऱ्या यंत्रणेपर्यंत जाण्याचा रस्ता फार खडतर आहे. तो खडतर रस्ता थोडा सोपा केला पाहिजे आपल्याला. जसा शाळेला जायचा रस्ता सुरक्षित केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही पहिलं हे केलं की मुलींनाच विचारलं की अनसेफ काय काय वाटतं आणि अनसेफ वाटणारी ठिकाणं कुठली आहेत, काय काय असुरक्षित आहे तुमच्या अवतीभोवती असं तुम्हाला वाटतं. घरातले पुरुषांसोबत त्यांना असुरक्षित वाटतंय, घरातल्या सिनियर बायकांसोबत त्यांना असुरक्षित वाटतंय की ज्या सतत लग्नाच्याच निमित्ताने त्यांना सांगत असतात. घरामध्ये होणारं चाइल्ड लेबर म्हणजे भाकऱ्या करायला लावणं, जळण आणायला लावणं, पाणी भरायला लावणं, ह्याला तुम्ही चाइल्ड लेबर म्हणून कन्सिडर करणार की नाही? तर मला वाटतं मुलींना हे चाइल्ड लेबर आहे. वळण लावण्याच्या नावाखाली ज्या पद्धतीने मुलींना राबवलं जातं आणि त्या कुपोषित राहतात, त्याही संदर्भाने बोललं पाहिजे. त्यामुळे हार्ड अँड फास्ट एक उत्तर नाहीये, पण मुलींना नाही म्हणण्याची ताकद देणं, गावागावांमधले मुलींचे गट तयार करणं आणि बायकांचं सक्षमीकरणाची यंत्रणा जर गाव पातळीवर नाही तर ती व्हीसीपीसी फक्त कागदावर आहे. ती व्हीसीपीसी काहीही करत नाही. बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यालाच स्वतःला बालविवाह प्रतिबंधक कसा करायचा हे सांगावं लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट, बालविवाह प्रतिबंधक कायदा कुणी राबवायचा याच्या ड्युटीज अजून फिक्स केलेल्या नाहीत, त्याचे रूल्स अजून झालेले नाहीत. कायदा फक्त सेक्शन्सनी चालत नाही, त्याच्यासाठी रूल्स पाहिजेत आणि रूल्स चालवणारे आणि सेक्शन चालवणारी अप्रोप्रिएट यंत्रणा आधी फिक्स केली पाहिजे आणि तिला अकाउंटेबल केलं पाहिजे. शिक्षकाला शाळेतून जर या वयोगटातल्या मुली ड्रॉप आउट होत असतील तर टीचर शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. इथे शिक्षकांच्या संघटना शिक्षकांच्या हिताच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणावर बोलतात, पण शिक्षकांच्या शिक्षणाशी आणि मुलींच्या शिक्षणाशी किंवा बालकांच्या शिक्षणाशी असलेल्या अकाउंटेबिलिटीच्या बाबतीमध्ये जर शिक्षक अयशस्वी झाला तर त्याला अकाउंटेबल धरणारी कुठलीच यंत्रणा नाहीये. त्यामुळे आम्ही असं म्हणतोय की शिक्षक ही फार, जसं आशा वर्कर आणि अंगणवाडी ताई ही फार मोठा जमीन स्तरावरचा आणि गाव पातळीवरच्या आम्हाला सहकार्य करणारी यंत्रणा आहे, त्याच पद्धतीने आम्हाला या पातळीवरती पण निर्णय करावा लागेल की शिक्षकांना अकाउंटेबल पकडलं पाहिजे आणि शिक्षकांकडनं आम्हाला ही माहिती लवकर मिळू शकते. आणि आरोग्य विभागाकडे जर या पद्धतीची बाळंतपण नोंदवली जात असतील तर त्या नवऱ्याला बोलवून आणून लहान वयाच्या मुलीशी, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, म्हटलेलं आहे की एक जरी सेक्स एन्काउंटर लहान वयाच्या मुलीशी झाला तर कन्सिडर इट ऍज अ रेप. म्हणजे हे धर्ममान्य बलात्कारच आहेत सगळे. ही एका बाजूला व्यवस्था आहे, पण दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर संगमनेर असेल, नगर असेल, सातारा असेल, 16 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुली पळून जायला लागलेत. म्हणजे लग्न करण्यासाठी किंवा प्रेमात पडून. त्यामुळे ज्या पद्धतीने सेक्शुअलिटीच्या बाबतीमध्ये हे ना एक्सपोजर मिळतंय, पोर्नोग्राफी पासून आपल्या मोबाईलवर तुम्ही अभ्यासासाठी मोबाईल ऑनलाईन दिलाय त्यांच्या हातात, पण ते काय बघायला ते आम्हाला कळत नाहीये ना. आणि त्यांच्या डोक्यात त्यांच्या हार्मोन्स काय थैमान घालतात हे समजत नाहीये. त्यामुळे एका बाजूला तुम्ही आणि मी बालविवाहाची चर्चा करतोय, पण दुसऱ्या बाजूला सातारा शहरातल्या शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या पॉस्कोचे गुन्हे एका बोर्डासमोर, एका कोर्टासमोर 30 गुन्हे दर दिवशी आहेत. म्हणजे कल्पना करा तुम्ही. आणि ते पॉस्कोचे गुन्हे एकही खरा नाहीये, कारण ती मुलगा मुलगी प्रेमात पडले, मग मुलीच्या घरच्यांनी ओढून आणलं,
पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी ह्या गुन्ह्यात भरपूर पैसे मिळतात म्हणून पॉस्कोचा गुन्हा दाखल केला आणि तो प्रेमात पडलेला लहान वयाचा मुलगा, प्रेमात पडलेली ती लहान वयाची मुलगी, आज ती मुलगी आई बापाकडे आणि तो मुलगा जेलमध्ये, आणि लाखो रुपयाचा कोर्ट कचेरी दरम्यान नुसता पैशाचा चोराडा. साधी गोष्ट आहे की मुलं डेटिंग करतायत. आता सेक्स एज्युकेशन आणि डेटिंग विषयी आपण बोलणार आहोत की नाही, का इथे संस्कृतीचे बॉम्बस्फोट होणार, हा गंभीर प्रश्न आहे. विथ कन्सेंट जर मुलगी एखाद्या मुलासोबत सेक्स रिलेशन करते आणि ते घरात कळल्यानंतर ती मग घाबरून पळून जाते आणि कुठल्या तरी देवळात जाऊन ते लग्न करतात आणि परत आले की त्यांना ओढून आणून घालून त्या मुलाला जेलमध्ये रेपच्या केसमध्ये किंवा पॉस्कोच्या केसमध्ये रेप प्लस पॉस्कोमध्ये अडकून टाकलं जातं. तर मला असं वाटतं आपणच कायदे जे केलेले आहेत ते समाज भान आणि समाज वास्तव लक्षात न घेतल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर सैराट सिनेमा नंतर तर मी ते आवर्जून बघते आहे की ऑनर किलिंग असेल, पॉस्कोचा गैरवापर असेल, 376चा या पद्धतीचा वापर असेल, हे दिवसेंदिवस वाढताना दिसते. त्यामुळे तुमच्या माझ्या सारख्यांना बसून या सगळ्या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतीतही एक लीगल रिव्ह्यू परत एकदा, खरंच आपण बालकांचे हक्क सांभाळतोय का आपल्या खोट्या संस्कृतीचे मुखवटे घेऊन कायद्याचा खेळ मांडतोय, याचाही आपल्याला शोध घ्यावा लागेल. पण म्हणून टू स्टार्ट विथ, जसं सुजाता मनोहरजींनी आम्हाला सांगितलं की कुठेतरी तुम्हाला हे विसस सर्कल तोडावं लागेल आणि ते तोडण्याचा पॉइंट म्हणून मी 11 ते 19 वयोगटातल्या मुलींचे गावागावांमध्ये गट तयार करणं, किशोरवयीन मुलींचे गट तयार करणं आणि त्यांना योग्य ते सेक्स एज्युकेशन असेल, लाईफ स्किलचं एज्युकेशन असेल, इन मेनस्ट्रीम एज्युकेशन असेल, त्यांचेच पियर प्रेशर्स तयार करून त्यांनाच ह्या व्यवस्थेला नाही म्हणायला शिकवणं. चुकून माकून डेटिंग झालं तर त्यांना काचेचं भांड कसं फुटलं आणि चारित्र्य कसं बुडलं आणि बाई कशी भ्रष्ट झाली, मला वाटतं ती वोकॅब्युलरी पण बदलण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या पातळीवरती मग मुलींना जरी तुझा एन्काउंटर झाला, जरी अगदी मी आता मुलींना सांगते की प्रेग्नन्सी आली म्हणून आत्महत्या करू नका, एमटीपी तुमचा सेक्स पार्टनर कोण आहे विचारणार नाही आणि एमटीपी खाली येऊन तुम्ही ऑपरेशन करून शांतपणे विदिन 12 आवर्स तुम्ही घरी परत जाऊ शकता. अगदी घरच्यांनाही सांगायची गरज नाही. पण काही मुली प्रेग्नन्सी राहिली म्हणून आत्महत्येपर्यंत जात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे पण कुठेतरी थांबवलं पाहिजे, एमटीपीची माहिती मुलींना दिली पाहिजे. शैलती वेळ संपली नाही ना बघा आणि कंटिन्यू करायला सांगा जरा. समारोप करतो. केवळ कायदे चालवणं पुरेसं नाही, कायदा चालवण्यासाठी एक वातावरण निर्मितीची गरज आहे. बरोबर. वर्षाताई, तुमच्या या मुलाखतीचं मला वैशिष्ट्य हे वाटतं की केवळ बालविवाह थांबवा असा वन लाईन न बोलता तुम्ही त्या बालविवाहाची कारणं आणि त्याच्यामध्ये गुंतलेली समाज व्यवस्था, त्याच्यामध्ये गुंतलेला सहकार, त्याच्याबरोबर अगदी शाळांचा अंतर, शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा, या सगळ्याशी जोडून, म्हणजे एकाच वेळी तुम्हाला बालविवाहावर काम करावं लागेल, पण बालविवाह ज्यामुळे होतात आणि मुलींना नाही म्हणण्याचा एक आत्मविश्वास देण्यासाठी शिक्षण व्यवस्था सुधारणं, समाज व्यवस्था सुधारणं आणि सहकारामधून बीड जिल्ह्याचं होणारं शोषण किंवा मराठवाड्याचा जो काही गरीब कामगार आहे, हे सगळे पैलू तुम्ही इतक्या प्रभावीपणे मांडले की हा विषय अत्यंत सखोलपणे यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुमच्या या मुलाखतीतून समजायला मदत होईल असं मला वाटतं. धन्यवाद.